नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंकुश चोरमुले, CEO गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. गन्ना मास्टरच्या माध्यमातनं आपण ऊस शेतीमध्ये जवळपास भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील काम करतोय. आणि हे सगळं काम करताना ज्यावेळेला कंपनी म्हणून आपण पुढे येत असतो, तर त्यावेळेला बऱ्याच गोष्टी मॅनेजमेंटच्या असतात. त्याचसोबत काही गोष्टी राबवायच्या, काही गोष्टी राबवायच्या नाहीत. तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेंथ कशी आली पाहिजे, फायनान्शियल स्ट्रेंथसाठी काय केलं पाहिजे. अ, त्यामध्ये मॅनपॉवर मॅनेजमेंट आली, एचआरच्या सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला अभ्यास करून काम करणं खूप गरजेचं असतं. पण ज्यावेळेला तुम्ही स्टार्टअप फेजमध्ये असता, त्यावेळेला ह्या गोष्टींचं नॉलेज खूप कमी प्रमाणात असतं आणि तसं आम्हालाही या गोष्टींचं नॉलेज एकदम कमी प्रमाणात होतं. पण इन द कोर्स ऑफ टाईम थोड्या गोष्टी आम्ही शिकत गेलो आणि द फार्मसोबत गन्ना मास्टर मला वाटतंय मागच्या एप्रिलमध्ये जोडली गेली. अ, ही गन्ना मास्टरला आणि द फार्मला एकत्र येण्याचं कारण काय झालं? तर एका लेव्हलपर्यंत आपण बिझनेस आम्ही ग्रो केलेला आमचा आणि तिथनं पुढं जो आम्हाला जी झेप घ्यायची होती, ह्याच्यासाठी एखादी अशी गाईड करणारी मार्केटमधली लोकं हवी होती, की ज्यांचा फायदा व्यवसाय वाढवण्यामध्ये नक्कीच होईल आणि त्याचसोबत चांगलं वाईट काय आहे, काय चालू आहे ह्याचं एनालिसिस करणारा एक थर्ड आय म्हणून द फार्मची ह्याच्यासाठी मी निवड केली. द फार्ममध्ये सर्वेश असेल, रितेश असेल, त्याचसोबत दिनेश आहे, द फार्मचा सगळा स्टाफ आहे. सगळ्यांनी एक ह्या वर्षामध्ये खूप कोऑपरेटिव्ह भूमिकेनं हातामध्ये हात घालून आम्ही काम केलं आणि नक्कीच मागच्या वर्षी त्याचा आम्हाला फायदा देखील झाला. रोपवाटिकेचं नियोजन आम्ही योग्य पद्धतीने केलं. जिथं 25,00,000चा किंवा टप्पा आम्ही फक्त पकडलेला, तिथं आम्ही 2.25 कोटीपर्यंत जायला पोहोचलो. कारण नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकलो. त्याचसोबत आमचा किटचा सेल देखील मागच्या वर्षी दुप्पट करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि टर्नओव्हरमध्ये पण नक्कीच आम्हाला फरक पडला. तर ह्या सगळ्या गोष्टी एक चांगले मेंटर सोबत असल्यामुळं कदाचित घडल्या असं वाटतंय. यावर्षी आम्ही फार्म सेतूसोबत सचिन सरांच्या सोबत पण जोडले गेलो आणि ह्याच्यासाठी पण कारण म्हणजे द फार्मच आहे. की एक चांगलं एवढं डिजिटल तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येतोय, की ऊस शेतीमध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतात देखील कोणी अशा पद्धतीनं काम केलेलं नाही. असं डिजिटल तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येतोय, की याबाबत इतकी लोकांमध्ये उत्सुकता आहे, की महाराष्ट्र, भारताच्या बाहेरून देखील फोन येतात, की ऊस शेतीमध्ये आपण ही नवीन गोष्ट काय करणार आहे? आपण लॉन्चिंग तर ते केलंयच त्याचं. आता लवकरच तीही प्रोसेस चालू होत्या. तर द फार्मसोबतचा 1 वर्षाचा मला वाटतं एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्हाला वैयक्तिक आमच्या डायरेक्टर लोकांना कामाचं नियोजन असेल किंवा कामाचं डिस्ट्रिब्युशन असेल, आपली स्ट्रेंथ कशात आहे ते बघून काम करायला लावणं, रिव्ह्यू मीटिंग्स असतील, प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्रामचा रिपोर्ट असेल, तिथं कुठं चुकतंय, कुठं नाही, अजून काय बदल करणं गरजेचं आहे आपल्याला. ह्या सगळ्या दृष्टीनं आम्ही चांगला प्रयत्न केला. मला वाटते जवळपास 3 ते 4 ट्रेनिंग आम्ही आत्तापर्यंत ऊस शेतीमध्ये घेतली. ₹3,000 फी देऊन शेतकरी येतात. कारण का? तर आपण तेवढी क्वालिटीची इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांना देतोय. सगळं नियोजन चांगल्या पद्धतीने करतोय. गेली 2 कार्यक्रम आपण एकत्र असताना द फार्मसोबत केले. त्याचंही नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने केलं. भारताच्या बाहेरची नेपाळची एक बॅच आपल्याकडे आली. लवकरच आपण महाराष्ट्राच्या बाहेर हिंदी भाषिक लोकांसाठी पण अशा ट्रेनिंगचं आयोजन करतोय. तर चांगला हा एक्सपिरियन्स होता. अशी लोकं जर सोबत असतील, तर व्यवसाय तुमचा नक्की वाढू शकतो. द फार्मला येणाऱ्या काळातल्या सगळ्या एंडेव्हरसाठी माझ्याकडून, माझ्या गन्ना मास्टर टीमकडून शुभेच्छा. नक्कीच आमच्यासारखे अजून असे 5-50 स्टार्टअप शेती मातीतल्या पोरांचे जर तयार झाले आणि तुम्ही जर त्यांना मदत केली, तर मला वाटतंय नक्कीच येणाऱ्या भविष्यात आपल्या मातीतल्या पोरांचे स्टार्टअप तयार व्हायला मदत होईल आणि त्याच्यासाठी कारण तुम्ही असाल. धन्यवाद.